नमस्कार, मी दिव्यांग कृष्णात लोकरे. ऊस खत व्यवस्थापन कसं करायचं, आपल्या रानात कसे शेतीला ऊस कसा पिकवायचा, हे बघा आधुनिक पद्धतीने कसे पीक करायचे. आपल्याशी इथे एक शेतकरी आहेत दादा. तुम्हाला कसं काय मगाशी ऐकलं असं काय वाटलं? झायडेक्स इंडस्ट्रीज प्राली आयोजित जरासा आवाज मोठे द्या. झायडेक्स इंडस्ट्रीज आयोजित हां हनुमान कृषी सेवा केंद्र वंदूर यांच्यामार्फत ऊस खत व्यवस्थापन या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शनपर मेळावा आयोजित केलेला होता. हां ऊस व्यवस्थापन कशा पद्धतीने शेतकऱ्यांना करायचं याबद्दल अतिशय सखोल व साध्या आणि सोप्या भाषेमध्ये शेतकऱ्यांना कसं ऊस खत व्यवस्थापन करायचं हे पटवून दिलेलं आहे. त्यासाठी संजीव माने वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे यांच्यामार्फत त्यांनी अतिशय उत्कृष्टरित्या खत व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचं या संदर्भामध्ये अतिशय सखोल अशी माहिती शेतकऱ्यांना दिलेली आहे. आणि ह्या झायडेक्स इंडस्ट्रीज यांच्यामार्फत जो आयोजित केलेला मेळावा होता त्याचा शेतकऱ्यांना अतिशय चांगला उपयोग होईल असं मला वाटतं. म्हणजे आपल्याकडे कसे पिकवायचे, कसे शेती करायची आधुनिक पद्धतीने सगळं सांगितलेलं आहे सरांनी. ओके, आभार आहे. हनुमान कृषी सेवा केंद्र वंदूर यांच्यामार्फत कृषीचे विभाग ठेवले होते. कसे ऊस पिकवायचे, कसा करायच्या आधुनिक पद्धतीने, पाला घालायचा का नाही घालायचा हे सर्व माहिती देत होते. गांडूळ कसे तयार होतात हे सर्व शेतीची माहिती दिली सरांनी, माने सरांनी. ओके, आभार आहे त्यांचे आम्ही. धन्यवाद.